कांद्याचे भाव वाढताच सरकारनं महाराष्ट्रातून देशाच्या विविध शहरांमध्ये कांदा नेणं सुरू केलंय। मात्र दर आटोक्यात ठेवताना कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकडेही लक्ष द्या असं म्हणत ठाकरे गट आक्रमक झालाय। पाहूया। कांद्याच्या दरात 3 दिवसांपासून तेजी येताच सरकारनं नाशिक पट्ट्यातून देशाच्या विविध ठिकाणी कांद्याची निर्यात सुरू केली। शहरातल्या लोकांना कांद्याच्या वाढलेल्या दराची झळ पोहोचू नये म्हणून राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून हा कांदा रवाना होतोय। लासलगावातून दिल्लीसाठी 840 टन कांदा रवाना होतोय। निफाड रेल्वे स्थानकावरूनही गुवाहाटीसाठी 840 टन कांदा रवाना होणार होता, मात्र ही गाडी रद्द करण्यात आली। त्यासह येवला तालुक्यातल्या नगरसूर रेल्वे स्थानकावरूनही चेन्नईसाठी 21 बोगींची मालगाडी भरून कांदा रवाना होणार असल्याची चर्चा आहे। यानंतर महाराष्ट्रातून कोलकाता आणि केरळच्या कोच्चीसाठीही कांदा रवाना होणार असल्याची माहिती आहे। महाराष्ट्रातला कांदा देशभर जात असला तरी काही कांदा उत्पादक शेतकरी आणि नेत्यांनी याबद्दल नाराजी वर्तवली। काही महिन्यांपूर्वीच कांदा कवडीमोल भावानं घेतला गेला आणि ज्यावेळी कांद्याचे दर वाढत होते तेव्हा सरकार खुल्या बाजारात भरमसाठ कांदा आणत असल्याचा आक्षेप घेतला जातोय। इनकन्सिस्टंट पॉलिसी म्हणजे आपल्याकडे कांद्याला 2 पैसे मिळायला लागले की एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये केंद्र सरकार बदल करतं। म्हणजे कॉमर्स मिनिस्ट्री आणि ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री यांच्यामध्ये काही कोऑर्डिनेशन आहे का नाही। आणि फक्त कांदा आणि हे नाही महाग झालेलं, साखर तांदूळ पण महाग झालाय। या गेल्या 15 दिवसात प्रचंड महागाई वाढलेली आहे आणि एक्सपोर्ट पॉलिसीमधली इनकन्सिस्टन्सी, त्या इनकन्सिस्टन्सीचा एक प्रॉब्लेम असा आहे की मग जगाच्या मार्केटमध्ये पण आपण एक स्टेडी सप्लायर म्हणून आपली जागा राहत नाही ना। पण गेल्या 3 वर्षापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय। 8-9 रुपये किलोने कांदा विकतोय, त्यावेळी तुम्ही कुठेही उपाययोजना करत नाही, परंतु कुठेतरी समाधानकारक रेट मिळायला लागल्यानंतर तुम्ही अशा चुकीच्या काही धोरणं राबवतात। यामुळे आमच्यावर खूप मोठा अन्याय होतो। तुम्ही जे काही धोरणं राबवतात हे म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्यासारखं आहे। त्यामुळे तुमच्या या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जर तुम्ही असेच काही धोरणं राबवले तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही रेल रोको आणि रस्ता रोकोसाठी तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।